तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 8th स्टँडर्ड मध्ये 4th चॅप्टर अल्टिट्यूड अँड मेडियस ऑफ अ ट्रायंगल याविषयी माहिती घेतली. त्याच्यामध्ये अल्टिट्यूड कसे काढायचे, मीडियन कसे काढायचे हे आपल्याला माहित झाले. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये आपले 4 क्वेश्चन झाले, 4 एक्झाम्पल आहे. आता आपल्याला 5th एक्झाम्पल पाहायचं. आपल्याला काय पहा, 5th एक्झाम्पल, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल XYZ. ड्रॉ इट्स median. ड्रॉ इट्स median and show their point of concurrence by G. म्हणजे काय सांगितलं आपल्याला लक्षात घ्या की राईट अँगल ट्रायंगल सांगितलं. आता आपल्याला हे सांगितलंय माहिती बघा, लक्षात घ्या की राईट अँगल ट्रायंगल सांगितलं. तर राईट अँगल ट्रायंगल कोणता पहा, XYZ. हा काय करू आपण, या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल काढायचं. राईट अँगल ट्रायंगल काढायचा म्हणल्यानंतर आपल्याला माहिती त्या ट्रायंगल मधला जो अँगल आहे तो अँगल किती डिग्रीचा असला पाहिजे, 90 डिग्रीचा असला. बरोबर, तो अँगल किती डिग्रीचा असला पाहिजे, 90 डिग्रीचा असला पाहिजे. मग 90 डिग्रीचा या पद्धतीमध्ये काय करू आपण, हा अँगल घेऊ XY आणि हे J. तर Y हा अँगल आपण 90 डिग्रीचा घेतला. या पद्धतीमध्ये प्रोटेक्टरच्या साहाय्यानं आपण Y हा जो अँगल आहे तो काय करू, 90 डिग्रीचा घ्या. बरोबर, आता तो 90 डिग्रीचा घेतल्यानंतर आपल्याला त्या ट्रायंगलचे काय करायचे, मीडियन काढायचे. बरोबर, काय काढायचे आपल्याला, मीडियन काढायचे. मग इथं काय करतो मी, या पद्धतीमध्ये तो ट्रायंगल XYZ आपण या पद्धतीमध्ये काय केला, ड्रॉ केला. तर या ट्रायंगलचे आपल्याला मीडियन्स काढायचे. माहिती आपल्याला मीडियन काढायचे म्हणल्यानंतर काय करावं लागतं, मीडियन कोणाला म्हणतो आपण की वर्टेक्स आहे, त्या वर्टेक्सच्या अपोजिट साइडचे मिड पॉइंट ज्यावेळेस आपण जॉईन करतो त्यावेळेस त्या सेगमेंटला आपण काय म्हणलंय, मीडियन असतं. मग साइडचे मिड पॉइंट घ्यायचे म्हणल्यानंतर आपल्याला त्या साइडचे काय करावं लागतं, बायसेक्टर काढावं लागते. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. या पद्धतीमध्ये काय करू आपण, या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. तुम्हाला माहित झालं आता परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कशा पद्धतीमध्ये काढतो, तर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करतो आपण, या दोन्ही साइड वरती या पद्धतीमध्ये मार्क घेतो. पुरे ती मार्क घेतल्यानंतर मग आपण हे दोन्ही मार्क काय करतो, या ठिकाणी जॉईन करतो. हे जॉईन केल्यानंतर जी लाईन मिळते त्या लाईनला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. आणि ती ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करते तो आपला असतो मिड पॉइंट. बरोबर, असंच काय करायचं आपल्याला दुसरं घ्यायचं का. बरोबर, आता XY याचा काय करायचं, आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. तो घेत असताना या पद्धतीमध्ये मार्किंग घेतले. दुसऱ्या पॉइंट वरून आपण तेच डिस्टन्स राहू दिलं, इकडे घेतलं. हे दोन्ही या पद्धतीमध्ये इंटरसेक्ट केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉइंट मिळतात. हे दोन्ही पॉइंट काय केले आपण, इथं जॉईन केले. बरोबर, हे इथं आपण हे दोन्ही पॉइंट इथं जॉईन केले. आपल्याला काय मिळाला, तो इथं मिड पॉइंट मिळाला. बरोबर, आता त्यानंतर बघा तिसरा आपल्याला काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. तर तिसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. तिसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर काय केले, या पद्धतीमध्ये इथं मार्क केला दोन्ही साइडला. आणि ते काय केले, जॉईन केले. ते जॉईन केल्यानंतर बघा, लक्षात घ्या या पद्धतीमध्ये काय होतील, ते जॉईन होतील. आता हा जो हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आपल्या स्केलमध्ये बरोबर येत नाही. म्हणून इथं काय करावं लागतं, आपल्याला थोडी ऍडजस्टमेंट करून काय करायची, इथं
स्केल काढायची, हे जे घेतो त्यावेळेस हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपल्याला मिळतो त्यांचा कॉन्करंट पॉइंट. परंतु आपला मीडियन काढायचे, मीडियन काढायची म्हणल्यानंतर ही जी मिड पॉइंट आहे ती मिड पॉइंट काय करायचं आपल्याला जॉईन करायचे. हे मिड पॉइंट काय करायचं आपल्याला जॉईन काढायचे आणि हे मिड पॉइंट ज्या ठिकाणी जॉईन होती हे मिड पॉइंट घ्यावं. आपण काय केले, हे जॉईन केले, हा मिड पॉइंट इथे जॉईन केला. बरोबर. आता ही जी आहे ही आपण डॉट डॉट लाईन काय करू, हे दर्शवू. या पद्धतीमध्ये आपण काय केलं, आधी परपेंडिक्युलर हे सेपरेट दाखवण्यासाठी आणि हा मीडियन झाला. बरोबर, एक मीडियन झाला. अशाच पद्धतीमध्ये आपल्याला दुसरा मीडियन घ्यायचा, हा दुसरा मीडियन. बरोबर, हा दुसरा मीडियन. मिड पॉइंट आणि त्या मिड पॉइंट समोरील वर्टेक्स आणि हा आपल्याला इथं हा पॉइंट काय करता येतो, इथे जॉईन करता येतो आणि हा आपला होतो मीडियन. बरोबर. आणि तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपल्याला काय नाव द्यायचे, जी. हा जी हे नाव द्यायचे आणि इथं काय करायचं, जी हे नाव. लक्षात. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून, प्रत्येक साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून त्यांचे आपण काय केले, मिड पॉइंट घेतले. हे मिड पॉइंट मिळाला आणि ते मिड पॉइंट आणि वर्टेक्स आपण जॉईन केला. मिड पॉइंट आणि वर्टेक्स जॉईन केला. मिड पॉइंट आणि काय केला आपण, वर्टेक्स या पद्धतीमध्ये जॉईन केला आणि ते जॉईन झाल्यानंतर जो पॉइंट मिळतो त्या पॉइंटला आपण जी असतो. बरोबर, त्याला काय म्हणलं आपण, जी म्हणजे सेंट्रॉइड आहे. या पद्धतीमध्ये त्याला काय करतो आपण नाव दिले. मग तो जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपला त्या काय सांगितलं आपल्याला, जी हे नाव द्यायला सांगितले. म्हणून तो आपला या पद्धतीमध्ये आपण 5th एक्झाम्पल पूर्ण होते. त्यानंतर 6th एक्झाम्पल. 6th एक्झाम्पल मध्ये बघा, लक्षात घ्या काय दिलं आपल्याला. 6व्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं बघा, ड्रॉ अन आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ ऑल मीडियन्स अँड अल्टिट्यूड्स. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथं काय करायचंय की आयसोसेलेस ट्रायंगल काढायचं आहे. आयसोसेलेस ट्रायंगल काढायचं आहे म्हणजे आपल्याला माहिती की त्या ट्रायंगलच्या दोन साइड कशा असल्या पाहिजे, इक्वल असल्या पाहिजे. मग आता काय केलं, ABC हा काय करू आपण, आयसोसेलेस ट्रायंगल. या आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये आपल्याला काय करायचे, त्यांचे मीडियन काढायचे तर त्यांचे अल्टिट्यूड दोन्ही काढायचे. मग आधी पहिल्यांदा काय करू आपण, या पद्धतीमध्ये आयसोसेलेस ट्रायंगल एक डिस्टन्स घेऊ आणि एक डिस्टन्स घेऊ या पद्धतीमध्ये AB. अंदाजे डिस्टन्स घेतलं मी आणि दुसरं त्याच ह्याच्यावर डिस्टन्स घेतला आपण या पद्धतीमध्ये इथं मार्किंग. बरं, ही मार्किंग घेतली आपण. आणि हे दोन्ही काय केलं, जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर आपल्याला जो AC आणि BC हा जो सेगमेंट, ही जी साइड मिळणार आहे ती साइड म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचे काय त्या ठिकाणी इक्वल साइड. काय इक्वल साइड म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आयसोसेलेस ट्रायंगल. इन ट्रायंगल ABC इथे लिहून काढतो, इन ट्रायंगल ABC लेंथ AC इज इक्वल टू लेंथ काय म्हणायचं, BC. AC आणि BC कसे येतात, सारखे. आता काय करायचं बघा, लक्षात घ्या आपल्याला त्यांचा काय करायचा, अल्टिट्यूड काढायचा. आता अल्टिट्यूड काढत असताना काय करायचं, सेट स्क्वेअर युजिंग सेट स्क्वेअर काढायचा. मग सेट स्क्वेअर कसं काढायचं, मग सेट स्क्वेअरच्या सहाय्यानं आपल्याला या ठिकाणी बघा ही जे C या पॉइंट मधून अल्टिट्यूड काढायचा आहे म्हणल्यानंतर या पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्याला सेट स्क्वेअर घ्यायचा.
त्याच्या अपोजिट साइड वरती ठेवायचा। अपोजिट साइड वरती ठेवून त्याला काय करायचंय, या पद्धतीमध्ये मूव्ह करायचं। सी हा पॉइंट येईल तो, बरोबर। इथं सी हा पॉइंट मिळाला, सी हा पॉइंट मिळाल्यानंतर बघा लक्षात घ्या, या इथं सी हा पॉइंट मिळाला आणि तो सी हा पॉइंट काय करायचं, पॉइंट मधून आपल्याला काय करायचं, असा परपेंडिक्युलर या ठिकाणी काढायचं, याला म्हणतो आपण अल्टिट्यूड। हा एक अल्टिट्यूड आपल्याला, बरोबर। असंच काय करायचं आपल्याला बीसी वर, बीसी या साइड वरती काय करायचं आहे, परपेंडिक्युलर काढायचं। मग हे जे प्रोटेक्टर ते आपल्याला कुठे ठेवायचे, बीसी या साइड वरती ठेवायचे। मग बीसी या साइड वर ठेवल्यानंतर त्याचा जो अपोजिट वर्टेक्स आहे तो कोणता आहे, ए। मग या पद्धतीमध्ये ए हा वर्टेक्स जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्याला काय करायचं, मूव्ह करायचं। मग या पद्धतीमध्ये मूव्ह केला आपण आणि इथं त्याचा काय केला, अल्टिट्यूड असा काढला, बरोबर। याला आपण इथं 90 डिग्री, बरोबर। हा 90 डिग्री म्हणजे सेकंड आपल्याला काय मिळाला आहे की अल्टिट्यूड मिळाला। आता AB या साइड वरचा अल्टिट्यूड आपण पाहिला, BC या साइड वरचा अल्टिट्यूड पाहिला। आता आपल्याला अल्टिट्यूड कोणता पाहायचा, AC वरचा। मग AC वर मी या पद्धतीमध्ये काय केलं, सेट स्क्वेअर ठेवलं, हे असं सेट स्क्वेअर ठेवून द्यायचं, बरोबर। त्याचा जो दुसरा पॉइंट आहे तो कुठे आला, B हा पॉइंट या साइडला, बरोबर आहे। मग त्या B या वर्टेक्स मधून आपल्याला काय करायचंय, अल्टिट्यूड काढायचा आहे। मग हा जो प्रोटेक्टर आहे तो प्रोटेक्टर बी या पॉइंट कडे काय करायचं, मूव्ह करायचं। या पद्धतीमध्ये काय करू आपण, बी या पॉइंट कडे त्याला मूव्ह केलंय, हे पूर्ण असं घ्यायचं जोपर्यंत आपल्याला बी हा पॉइंट मिळत नाही तोपर्यंत। आणि इथं आपल्याला काय मिळाला, बी हा पॉइंट मिळाला। आणि त्या बी या पॉइंट मधून आपल्याला हा काय करायचा, परपेंडिक्युलर काढायचा। आणि हे तिन्ही जे अल्टिट्यूड आहे ते तिन्ही अल्टिट्यूड ते बघा लक्षात घ्या, कुठे एकाच पॉइंट मध्ये काय झाले, इंटरसेक्ट केले। आणि त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, या ठिकाणी ओ हे नाव दिले। कोणतं नाव दिले, ओ। त्यालाच काय म्हणलं आपण, ऑर्थो सेंटर। काय म्हणलं त्याला आपण, ऑर्थो सेंटर, बरोबर। आता काय करायचं, आपला अल्टिट्यूड झाला, पण आता आपल्याला काय काढायचंय, मीडियन काढायचं। लक्षात आता याच आपल्याला फिगर मध्ये ह्याच आयसोसेलेस ट्रायंगलचा अल्टिट्यूड आणि मीडियन काढायचा। अल्टिट्यूड तर आपण काढला, आता काय काढायचं, आपल्याला मीडियन काढायचं। मग बी या प्रत्येक साइडच्या आपल्याला या पद्धतीमध्ये काय करायचे, आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचे। परपेंडिक्युलर बायसेक्टर व्यवस्थित डिस्टन्स घ्यायचे, दोन्ही साइडला अशी मार्किंग घ्यायची, ती मार्किंग घेऊन जॉईन करायची, त्याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर। तुम्हाला लक्षात आलं असेल की हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो परपेंडिक्युलर बायसेक्टर हा का घ्यायचा आपल्याला, तर आपल्याला तो कशासाठी घ्यायचा आहे, तर आपल्याला तो घेतल्यामुळं आपल्याला काय म्हणतो, या ठिकाणी मिड पॉइंट मिळतो। त्या साइडचा काय म्हणतो आपल्याला, मिड पॉइंट। तो मिड पॉइंट मिळण्यासाठी आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा। हा झाला आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर, बरोबर। ते इथं ह्याच्यात काय मिळालं आपल्याला, एक मिड पॉइंट मिळाला, बरोबर। एक काय मिड पॉइंट आपल्याला बीसी या साइडचा या पद्धतीमध्ये। आता असेच काय करायचं, आपल्याला तिन्ही साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे। तिन्ही साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे म्हणल्यानंतर बघा लक्षात घ्या की इथं परत डिस्टन्स घ्यायचं आहे, या पद्धतीमध्ये मार्किंग केलं आपण, दोन्ही साइडला मार्किंग तेच डिस्टन्स राहू दिलं, दोन्ही साइडला मार्किंग करायचे आणि त्या मार्किंग काय करायचं, जॉईन करायचे। आता त्या जॉईन केल्यानंतर इथं लक्षात घ्या काय होतं, ही जी मार्किंग आहे, ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे, ती परपेंडिक्युलर लाईन कुठे येईल, त्या अल्टिट्यूड वरतीच येईल। म्हणजे त्या ठिकाणी हा मिड पॉइंट आपल्याला मिळतो आणि तो मिड पॉइंट आपण जॉईन केला, काय म्हणून जॉईन केला आपण, अल्टिट्यूड म्हणून जॉईन केला। म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये मिड पॉइंट, अल्टिट्यूड आणि मीडियन हे इक्वल आहे, एकच आहे, एकच सारखे, बरोबर। दोन्ही अल्टिट्यूड आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये मीडियन आणि अल्टिट्यूड हे काय सेम आहे, बरोबर। या पद्धतीमध्ये हा आपल्याला या ठिकाणी मीडियन मिळतो। मग त्यानंतर आता दुसऱ्या साइडचा आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्या साइडचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा।
इथे घेऊ आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, या पद्धतीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हे दोन्ही काय करायचे, जॉईन करायचे. इथे जॉईन केला, पुढे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हे दोन्ही इथे जॉईन केले आणि हे जॉईन केल्यानंतर त्यांचा जो आहे ते दोन्ही काय केलं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर इथे काढले. बरं, हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. बरं, परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता ह्याचा मिड पॉइंट हा मिळाला आपल्याला, म्हणजे या ठिकाणी मिड पॉइंट किती झाले, हे 3 झाले. आणि मीडियन काढत असताना तो वर्टेक्स आणि त्यांचा काय करतो आपण, मिड पॉइंट जॉईन करतो. मग इथं काय केलं बघा, लक्षात द्या, यांचा मिड पॉइंट. आता अल्टिट्यूड तर काढला आपण, आपल्याला काय काढायचं आता, मीडियन काढायचं. हा मीडियन. बरं, आता त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जॉईन करायचा. या पद्धतीमध्ये इथं आपण काय केलं, त्याला जॉईन केलं. हे जॉईन केल्यानंतर यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आहे तो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि त्याला आपण काय म्हणतो, जी. काय म्हणायचं त्याला, जी असं म्हणायचं. हा जो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आहे इथं ओ मिळाला. म्हणजेच या आपल्याला काय लक्षात येते की ज्यावेळेस इन आयसोसेलस ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्फरन्स of altitude and median are on the same way म्हणायचे, एकाच मार्गावर आहे. इन आयसोसेलस ट्रायंगल हे आपलं ऑब्झर्वेशन असणार. इन आयसोसेलस ट्रायंगल द आयसोसेलस ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्करन्स of altitude and median are in the same way. एकाच मार्गावर, एकाच सेगमेंट वरती सुद्धा ऑन द सेम सेगमेंट सुद्धा असं ऑन द काय म्हणू आपल्याला, सेम सेगमेंट, एकाच सेगमेंट वरती हे दोन्ही काय त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. हे डिफरंट आहे, पॉइंट हे पॉइंट ऑफ कॉन्फरन्स वेगळे, परंतु एकाच मार्गावर ते एकाच काय सेगमेंट वरती आहे. असा आयसोसेलस ट्रायंगल मध्ये इथं सुद्धा जी मिळू शकतो तुम्हाला, इथं ओ मिळू शकतो. बरोबर, इथं जी मिळू शकतो, इथं ओ मिळू शकतो. या पद्धतीमध्ये डिफरंट मिळतील, परंतु ते एकाच सेगमेंट वरती आपल्याला काय या ठिकाणी मिळतात. हे काय आपल्या या ठिकाणचं ऑब्झर्वेशन त्याला म्हणून आपण या पद्धतीमध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन असतो. आता त्यानंतर 7 नंबरचं एक्झाम्पल आहे, फिल इन द ब्लँक. तुम्हाला काय केलं या ठिकाणी 7 नंबर मध्ये ट्रायंगल दिलाय. तो ट्रायंगल, या ट्रायंगलचे आपल्याला काय केलं त्या ठिकाणी मीडियन दिले, मीडियन दिले. Fill in the blanks. Fill in the blanks. काय बोलले, पॉइंट जी इन द सेंट्रॉइड. इधर लिखो ये पॉइंट जी इन द सेंट्रॉइड is the centroid of triangle ABC. ABC या ट्रायंगलचा पॉइंट जी हा काय सेंट्रॉइड आहे असं म्हणले आणि त्याच्यावरून आपल्याला काय केली तर रफ फिगर दिली ABC. इकडे साइडला मी काय करतो, रफ फिगर काढतो. हा, इथं रफ फिगर या पद्धतीने आपण घेऊ, छोटीशी लहान, आणि त्यांची जे या ठिकाणी मीडियन हे मिड पॉइंट घेतले आपण आणि मिड पॉइंट काय करायचे आपल्याला जॉईन करायचे. कारण काय लक्षात घ्या, आपलं सेंट्रॉइड सांगितलंय आणि सेंट्रॉइड हा आपल्याला कशामध्ये मिळतोय तर मीडियन एकमेकांना जॉईन केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, सेंट्रॉइड मिळतो.
म्हणून हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हणायचं या ठिकाणी जी असतो. बरं ABC आणि हा पॉइंट काय त्याला म्हणायचं जी. बरं हा पॉइंट जी आपल्याला मिळाला. हा पॉइंट जी मिळाल्यानंतर बघा आता म्हणजेच आपला एक प्रॉपर्टी माहित असणं गरजेचं आहे. सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियम इन द रेशियो 2:1. कोणत्या रेशियो मध्ये डिवाइड करतो तो 2:1. या प्रॉपर्टीचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आणि तो उपयोग करून आपल्याला काय करायचंय हे फिल इन द ब्लँक जे आहेत त्या फिल इन द ब्लँक्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग एक नंबर बघा लक्षात घ्या. इफ लेंथ RG is equal to 2.5 then length GC is equal to dash. Length RG is equal to 2.5 then length GC is equal to dash. आता सॉरी लेंथ RG हा लेंथ ए पॉइंट ऑफ मिड पॉइंट आपला PQ आले दिले. लेंथ RG is equal to 2.5 and length GC is equal to how many. आता इथे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवत लगेच आपण काय करतो आन्सर काय सांगितलंय की सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियम इन द रेशियो 2:1. 2:1 म्हणल्यानंतर लेंथ GC अपॉन लेंथ काय RG. बघा या पॉइंट हा जो वर्टेक्स आहे त्या वर्टेक्स पासूनचा पहिला जो पार्ट आहे त्याला 2:1 या पद्धतीने घेतला. तिकडून रेशियो घ्यायचा तिकडून घेतला तर आपण 1:1 होईल. परंतु हा वर्टेक्स पासून आपल्याला 2:1 म्हणजे GC आणि RG यांचं जे रेशियो आहे तो किती आहे 2:1 म्हणजे 2:1. त्याच्यामध्ये तुम्हाला RG माहिती आहे GC माहिती का नाही. मग आपण काय करू त्या RG मध्ये तर याच्यामध्ये आपण RG ची जी व्हॅल्यू दिली आपल्याला 2.5 ती 2.5 लिहून काढू. बरोबर आणि इज इक्वल टू 2/1 बरोबर 2/1 म्हणजेच लेंथ GC इज इक्वल टू 2 into 2.5 आणि 2 into 2.5 म्हणजे किती झाले 5. बरोबर 2 into 2.5 म्हणजे किती झाले 5. म्हणून लेंथ GC इज इक्वल टू काय म्हणतो आपल्याला 5. लक्षात आलं तुम्हाला की हा जो सेंट्रॉइड आहे तो सेंट्रॉइड मीडियनला 2:1 मध्ये काय करतो डिवाइड करतो. म्हणून GC अपॉन RG म्हणजे 2.5 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर GC इज इक्वल टू 2 into काय 2.5 म्हणजेच काय मिळतं आपल्याला 5 असं मिळतं. आता त्यानंतर सेकंड नंबर पाहायचा. सेकंड नंबर मध्ये काय तर सेकंड नंबर मध्ये लेंथ BG दिला आपल्याला. इफ लेंथ BG is equal to 6 then length BQ is equal to dash. Length BQ is equal to dash. आता BG पहा. आता BG म्हणजे अंतर आहे बरोबर. BG म्हणल्यानंतर आहे आणि आपल्याला BQ विचारलंय म्हणजे पूर्ण विचार. मग आधी आपला ह्या GQ सुद्धा काढणं आवश्यक आहे बरोबर नाही. GQ सुद्धा काढणं आवश्यक आहे. म्हणून काय करू आपण या ठिकाणी BG अपॉन GQ असं घेऊ. लेंथ BG अपॉन लेंथ काय GQ हे घेतल्यानंतर याचा रेशियो काय सांगितला 2:1. हे 2:2 काय केलं आपण 1 घेतलं. BG अपॉन काय GQ यांचा घेतला आपण 2:1. त्याच्यामध्ये आपल्याला BG दिले किती आहे 6 अपॉन काय लेंथ GQ इज इक्वल टू 2/1. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं 2 into लेंथ GQ इज इक्वल टू 6 into 1 म्हणजे काय आलं 6 होऊन जाईल. मग लेंथ GQ इज इक्वल टू 6 अपॉन काय आलं 2 आणि लेंथ GQ इज इक्वल टू 3. GQ किती आलं 3 आलं. पण आपला GQ इथे आलं का आपला GQ नाही विचार आपला BQ विचार. आणि BQ हे कसं तयार झालं BG प्लस GQ बरोबर. BG प्लस काय GQ झालं म्हणजेच या ठिकाणी BQ इज इक्वल टू
BG प्लस लेंथ BG प्लस लेंथ GQ म्हणजेच काय आलं लेंथ BG 6 आहे GQ किती 3 म्हणजेच BQ आलं किती आपलं 9 लक्षात GQ किती आलं 9 म्हणून लेंथ BQ हे किती झालं 9 लक्षात या पद्धतीमध्ये कळालं का BG आणि GQ या रेशो घातला आपण BG आणि GQ BG अपॉन GQ हा 2:1 दिला त्याच्यामध्ये आपलं BG दिले GQ काढला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून GQ किती आलं 3 आलं BG आणि GQ यांचं ऍडिशन म्हणजेच कोण आहे BQ आहे या पद्धतीमध्ये आपलं काय पुढचं जे आहे थर्ड तो पाहू आता इथं प्रॉपर्टी कोणती यूज केली लक्षात तुम्हाला तर सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियन इन द रेशियो 2:1 आता थर्ड नंबर पाहू आपण लेंथ AP is equal to 6 then length AG is equal to that and length GP is equal to that length GP is equal to that बघ मग आता काय केले AP हा किती आहे 6 आहे आणि AG आणि GP काढायचे म्हणजे पूर्ण मीडियन दिले आले पाहिजे आणि त्यांचे दोन पार्ट आपल्याला करून दाखवायचे बरोबर आहे मग आता काय म्हणता येईल आपल्याला की हे जे दोन पार्ट आहेत त्यांना काय करायचं कॉमन मल्टिपल त्यांचं x घ्यायचं कारण रेशो मध्ये दिला आपला मग सपोज कॉमन मल्टिपल x कॉमन काय म्हणायचं मल्टिपल x कॉमन मल्टिपल काय म्हणतो आपण या ठिकाणी x कॉमन मल्टिपल x झाला म्हणल्यानंतर AG is equal to इज 2x आणि त्याचा जो दुसरा पार्ट आहे तो GP इज इक्वल टू किती लेंथ GP इज इक्वल टू किती म्हणायचे x लक्षात लेंथ AG घाला काय म्हणा आपण 2x कारण की तो रेशिओ मध्ये दिला त्याला कॉमन मल्टिपल घेतलं 2:1 च्या ऐवजी 2x आणि x या त्याचे काय केलं आपण व्हॅल्यू घेतलं मग आता काय माहिती आपल्याला लेंथ AG प्लस लेंथ GP इज इक्वल टू काय होतंय पूर्ण मीडियन होती लेंथ AP बरोबर आहे लेंथ AG प्लस लेंथ GP या दोन्हींची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला पूर्ण काय मिळते मीडियन कोणती AP मिळते आणि AG किती आहे 2x आहे आणि GP किती आहे x इज इक्वल टू हे किती झालं 6 म्हणजे 3x इज इक्वल टू 6 म्हणजे x इज इक्वल टू 6/3 x इज इक्वल टू झालं 2 मग x इज इक्वल टू 2 झालं म्हणल्यानंतर बघा किती आहे म्हणजे आपल्याला लेंथ GP इज इक्वल टू काय मिळालं x इज इक्वल टू 2 बरोबर आणि लेंथ AG इज इक्वल टू 2x आहे 2x म्हणल्यानंतर 2 × 2 म्हणजे किती झालं 4 बरोबर नाही म्हणजे एक AG हे 4 सेंटीमीटर किंवा 4 युनिट आणि GP हे किती 2 युनिट म्हणजे 4 + 2 किती झाले 6 बरोबर नाही या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येतं हे जी फिल इन द ब्लँक्स आहेत 7 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला या पद्धतीमध्ये प्रॉपर्टी युजिंग प्रॉपर्टी आपल्याला काय करता येतं ते सॉल्व करता येतं कोणती प्रॉपर्टी सांगितली की सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियन इन द रेशियो 2:1 या पद्धतीमध्ये आपला जो 4th नंबरचा चॅप्टर आहे तो 4th नंबरचा चॅप्टर या ठिकाणी काय होतो कंप्लीट होतो व्यवस्थित काय करायचंय चांगल्या पद्धतीमध्ये अल्टिट्यूड आणि मीडियन दिलेल्या प्रकारामध्ये दिलेल्या पद्धतीमध्ये काय करायचंय तुम्हाला जसं सांगितलं त्यानुसार काय करा ड्रॉ करा त्याच्यामध्ये ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल हे तिन्ही ट्रायंगल्स आहेत त्या तिन्ही ट्रायंगलचे आपल्याला अल्टिट्यूड आणि मीडियन काय करता आले पाहिजेत ज्यावेळेस आपण अल्टिट्यूड एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स असतो त्या पॉइंट ऑफ कॉन्फरन्सला आपण ऑर्थोसेंटर असं म्हणलं आणि मीडियन्स हे ज्यावेळेस एकमेकांना एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात त्यावेळेस तो जो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आहे त्याला काय म्हणलं आपण सेंट्रॉइड आणि तो कशाने दर्शवतो आपण G यावरून बरोबर या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी अल्टिट्यूड आणि मीडियन सारा पूर्ण केलेला